हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण. तर आज मी तुमच्यासाठी एक खास टिप घेऊन आलेले आहे. तुमचे केस खूप जास्त ड्राय झालेले आहेत, फ्रीझी झालेले आहेत, अजिबातही केसांना शाईन नाही आहे. तर त्यावेळेस माझी ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा आणि रिझल्ट कसा वाटतोय मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे तुम्ही बघू शकता माझे केस किती छान झालेले आहेत. तर चला आता मी सांगते पेस्ट कशी बनवायची. तर इकडे मी घेतलेला आहे कोरपड. आता कोरपडमधला फक्त आतमधला जो गील असतो तो आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे ग्लिसरीन 2 चम्मच घ्यायचे आहेत. त्याने केस खूप छान स्मूथ होतात त्यामुळे. त्यानंतर मी घेणार आहे एक संपूर्ण अंडा. आता अंड्यामधला जो येलो गील आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे, आपल्याला फक्त व्हाईट गील घ्यायचा आहे. त्याचं कारण म्हणजे जे येलो गील असतो त्याने खूप जास्त स्मेल येतो, तर त्यामुळे आपल्याला ते घ्यायचं नाही आहे. आता इकडे मी विटॅमिन ईची कॅप्सूल ॲड करत आहे. तर 2 कॅप्सूल आपल्याला इथे ॲड करायचे आहे. त्यातलं लिक्विड काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी 2 कॅप्सूल इथे ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर मला इथे दही घ्यायचं होतं, तर मी 1 चम्मच दही घेतलेला आहे. तुम्ही कोणतंही दही घेऊ शकता, घरी बनवलेलं विकतचं, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर एक संपूर्ण बनाना घ्यायचा आहे. तो बनाना कट करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पूर्ण त्याचं पेस्ट बनवणार आहोत. पण मी यात एक गोष्ट टाकायची विसरले, ते म्हणजे ऑइल. आता घरामध्ये जे आपलं कोकोनट ऑइल वगैरे असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर इकडे आता तुम्ही माझे केस बघू शकता कसे झालेले होते आणि त्याचा फायनल रिझल्ट तुम्ही पुढे बघू शकता. खूप छान रिझल्ट येतो आणि हे आठवड्यातून आपल्याला 2 वेळेस करायचं आहे. असं 1 महिना जर तुम्ही केलं तर त्याचा रिझल्ट अप्रतिम येतो. आता ॲप्लाय कसं करायचं आहे ते तुम्ही पुढे बघू शकता. आता इकडे थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि त्याला एकदम स्मूथ हाताने ॲप्लाय करून घ्यायचं आहे. असं पूर्ण केसांना करायचं आहे आणि आपल्याला हे एक अर्धा तास ठेवायचं आहे. तर मी पूर्ण केसांना इकडे ॲप्लाय करून घेते. आता पूर्ण केसांना पेस्ट ॲप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने केस धुवायचे आहे, म्हणजे एकदम गुणगुणा पाण्याने केस आपल्याला धुवायचे आहेत. गरम पाणी अजिबातही यूज करायचं नाही आहे. आणि नंतर केस हे टॉवेल ड्राय करायचे आहे एकदम हलक्या हाताने. अजिबातही केसांना रफ करायचं नाही आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता जी मी पेस्ट लावते तेही पण मी रफ करत नाही आहे केसांना, एकदम हलक्या हाताने लावते. तर अशा प्रकारेच तुम्हाला लावायचे आहे. आणि आपण केस धुतल्यानंतर जर टॉवेल ड्राय करताना अशी खसाखस रगडले केस तर मग ते ड्राय होणारच. त्यामुळे एकदम हलक्या हाताने आणि जास्त कडक उन्हात मध्ये पण जाऊन उभं राहायचं नाही आहे किंवा आपल्याला ड्रायर पण यूज करायचं नाही आहे. नॅचरली केस आपल्याला सुकून द्यायचे आहेत पूर्ण. तर त्यामुळे मग रिझल्ट अजून छान येतो केसांना. आणि तुम्ही जर ड्रायर यूज करत असाल तर ते आजच बंद करा, कारण ड्रायरने खूप जास्त फ्रीझी केस होतात, ड्राय खूप होतात आणि केस एकदम असे विचित्र दिसायला सुरुवात होतात, केस गळतात पण. त्यामुळे तुम्ही खूप घाई असेल तर महिन्यातनं 2 महिन्यातनं एखाद्या वेळेस तुम्ही ड्रायर यूज करू शकता, पण त्यापेक्षा जास्त नाही. आणि त्यामुळे आता तुम्ही फायनल रिझल्ट पुढे बघा आणि अशा प्रकारेच ॲप्लाय करा. आणि ज्यावेळेस तुम्ही केस धुणार आहात त्यावेळेस फक्त थोडासा शॅम्पू यूज करायचा आहे. आणि केसांमध्ये जे आपलं कोरपड आहे ती थोडीफार राहते, पण ती केस सुकल्यानंतर आपण जेव्हा कोंब करतो केसांना त्यावेळेस ते पूर्णपणे निघून जातं. त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. तर चलो पुढे व्हिडिओ बघा. तर तुम्ही माझा फायनल रिझल्ट बघू शकता, किती छान असा रिझल्ट आलेला आहे. केस खूप जास्त स्मूथ आणि सॉफ्ट झालेले आहेत, बिलकुलही ड्राय वाटत नाही आहेत. तर एकदा तुम्ही ही होममेड करून बघा, खूप छान रिझल्ट येतो. हेअर स्पा करायची बिलकुलही जरूरत पडत नाही.